मी आहे तर काहीच बनवणार, मी आहे तर हे बनवलं जाईल. तर दुपारी मस्तपैकी व्हेज हैदराबादी बिर्याणी, हैदराबादमध्ये येऊन हैदराबादी बिर्याणी खाऊन मस्तपैकी एक तास झोप काढली. जरा इकडे तिकडे हॉटेलच्या इथे फिरलो आणि मग थोडंसं संध्याकाळचं प्लॅनिंग केलं कुठे जायचं. तर इथे आल्यावर आम्हाला कळालं की बिर्ला मंदिराचा जो आम्ही प्लॅन केला होता तर बिर्ला मंदिर इथून अगदी 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे आणि जवळचा स्पॉट आहे, एक सरोवर आहे लेक, तिथे जायचं आहे. तिथे बोटिंग वगैरे आहे आणि त्या बोटिंगचं टायमिंग आहे 8 वाजेपर्यंत. तर फटाफट बिर्ला मंदिरमध्ये दर्शन घेऊन मग तिथे लेकच्या इथे जाऊन आणि तिथे अजून एक लेझर शो वगैरे होतो. तर पर्सनली मला लेझर शो वगैरे आवडत नाही कारण त्यांना डोळ्यांना त्रास होतो. ओ माय गॉड. त्याच्यामुळे मला तरी मी पप्पांना सांगत होते की आपण लेझर शो कॅन्सल करूया, बट बघूया तिथे जवळ असेल तर बघायचं असेलच तर आम्ही जाऊन येऊ. आणि आता जरा हॉटेलचा रूम आहे. ह्यावेळी आम्ही कॉफी वगैरे ट्राय नाही केली बिकॉज वी रिअली डोंट वांट टू ट्राय, कारण हे खूपच पांचट तर आम्ही झोपण्यातच खूपच पांचट आम्ही बनवणार. मी आहे तर काहीच बनवणार, मी आहे तर हे बनवलं जाईल. तुम्हाला पण माहिती आहे, जर तुम्ही आमचे जुने व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आमचे उद्योग. जर कॉफीचा रास तुम्हाला म्हणजे आम्ही कॉफीबद्दल का असं सांगतोय ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर प्लीज गो टू द महाबळेश्वर व्लॉग. करेक्ट 1 वर्ष झालंय त्याचं, कारण लास्ट दिवाळी महाबळेश्वर. आता मम्मी पप्पा तयार झालेत का आपण बघूया. इन्कमच हॉटेलमध्ये असं फिरायला फार आवडतं. पण हे हॉटेल थोडंसं आहे ना असं जरा शांत डिसेंट एकदम असं, म्हणजे आलं रूममध्ये की तुम्हाला झोपेल कारण लाईट्स वगैरे एवढे डीम आहेत ना. म्हणजे आमच्या इकडे थोडीशी जरा उजाला तरी आहे, मम्मी पप्पांच्या रूममध्ये ना एकदम डार्क. मस्त झोप लागली पण मला कुठे पण लागते. बिकॉज प्लेस डझंट मॅटर फॉर मी ॲटलिस्ट फर्स्टली. आपण बघूया आयटम रेडी आहे की नाही. हो बाहेर घालू शकतो. खराब होते म्हणून बाबा इकडे बघा मस्तपैकी रेड. ह्यांची रूम जरा जास्त खरंच तुम्हाला इथे डार्क डार्क वाटतं एकदम, पण शांत झोप लागली. हे बघा दुपारची वेळ झोपलं पाहिजे माणसं. चला 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 चला. आता आपण जाणार आहे बिर्ला मंदिरला. मी चुकून मगाशी बिर्ला माझी ओढणी घ्यायची. ह्या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून ह्या रूममध्ये, जसं काय मी इथे वर्षानुवर्ष राहते. ओके आता हा कुर्ता घातला मी, हे असे शूज घेऊन आले. आता हे शूज घालावे लागते मग त्याच्यावर. तर ठीक आहे मला चालेल. तर बिर्ला मंदिरला आम्ही पोचलो आणि बिर्ला मंदिरला अनफॉर्च्युनेटली कॅमेरा अलाव नाही आहे, त्यामुळे फोटो बाहेर आल्यावर काढले. पण मंदिर एक नंबर आहे, बालाजीचं मंदिर आहे. काय छान आणि सगळं मार्बलचं, पूर्ण मार्बलचं मंदिर खरंच छान मोठं आहे. सर्व दागिन्यांमध्ये उठून दिसणारा दागिना म्हणजे मोती. आणि हैदराबाद म्हटलं की डोळ्यासमोर येतात फक्त मोती. तर इथे गेल्यावरती आम्ही बऱ्याच ज्वेलरी शॉपला व्हिजिट केली आणि त्या सर्व ज्वेलरी शॉप्समध्ये मोतीपासून बनवलेले फेमस दागिने होते. आणि मग आम्हाला कळालं की मोतीपासून एवढे दागिने बनवले जातात. तर आम्ही व्हिजिट करता करता शॉपिंग म्हटलं तर आम्ही थोडे मागे राहणार नाही, तर आम्ही पण थोडी शॉपिंग करून घेतली आणि बरंच कलेक्शन कलेक्ट करून घेतलं. आणि तिथे गेल्यावरती ज्वेलरी शॉपवाल्याने आम्हाला दाखवलं की ओरिजिनल पर्लपासून कसे दागिने बनवले जातात. आम्ही आता हुसेन सागरला पोहोचलेलो आहे आणि इथे पार्क वगैरे आहे, राईड्स आहेत वेगवेगळ्या आणि बोटिंग आहे. तर आम्हाला करायची आहे बोटिंग. घसा खराब झाला कारण दुपारी आईस्क्रीम खाल्ला आहे. तर
आता आम्ही बोटिंगसाठी चाललेलो आहे आणि आम्हाला तिकडे एकदम जायचं आहे असं राऊंड करून पूर्ण. ही जी आहे ती डान्स बोट आहे आणि आम्ही अशा ह्या बोटने जाणार आहे. आणि दुसरी ती स्पीड बोट, त्याच्या ऑरेंज कलरमध्ये दिसतात तुम्हाला, त्या आहे स्पीड बोट. तर आम्ही घेतलेलं आहे बुद्ध विजिट. तर आम्हाला तर इथून लाईन आहे पूर्ण. तिथे तिकीट काउंटर आहे, तिथून कलेक्ट करायचं तिकीट आणि मग बोटिंगसाठी सेमच आहे ती डान्स ती DJ वगैरे आहे तुम्हाला आणि नाचता येते. जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यावरती आम्ही रात्रीचे 10 वाजता पावडरचा डबा शोधतो हैदराबादमध्ये, कारण आम्ही येताना फ्लाईटने आलो होतो आणि ते सगळं काय अलाऊ नाही आहे. आणि माझे पप्पा आणि माझी आई म्हणजे आमचा खानदानी जो ब्रँड आहे पॉन्ड्स, तर त्याच्याशिवाय ते गेल्यासारखं वाटत नाही. म्हणजे कॉम्पॅक्ट वगैरे एवढं सगळं असताना ह्यांना पावडर पाहिजे, काय तर पॉन्ड्स. आणि आता पॉन्ड्स एक दुकान नाही आहे भाई चंदन स्टोरचं इथे. काय हे काय. आणि अबाउट ऑनेस्ट रिव्ह्यू ऑफ बिर्याणी मी हॉटेलवरती गेल्यावरच बोलते, हॉर्नच्या आवाजात अजिबात ऐकायला येणार नाही. त्यावर आपण नक्की बोलूच जेवणावरती.